लेक्चरला गेलो मला इलेक्ट्रिकल हे इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिता येत नव्हतं. माझी कंडिशन अशी होती की मुलं सुद्धा आजूबाजूला मी खेडेगावाचं बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि एक कॉन्फिडन्स लो होता, तर ती प्रॅक्टिकल करताना आम्हाला शॉक लागला. आज पण मुलांना असं वाटतं की ती कॉलेजची ट्रिप होते आणि शिक्षक लोकांचं पण खूप मोठं योगदान आहे. तेव्हा त्याच्याशिवाय आपण घडून नाही शकत. म्हणजे सगळे असे म्हणायचे की यार तू काय करशील जिंदगीत, पुढे चालून काय होणार तुझ्या लाईफचं. तर आज ते एक वेल नोन एंटरप्रेन्योर झालेलं आहे. जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही सक्सेस होणार. एक वेळ प्रेमाने जोडलेली माणसं. पहाटेच्या धुसर वाटेवर स्वप्नाची चाहूल लागते, मनाच्या शांत कोपऱ्यात आशेची ज्योत जागते. पडता पडता उभं राहणं हाच तर खरा धडा असतो. अशा छोट्याशा प्रवासातून मोठं आयुष्य घडतं. नमस्कार मित्रांनो, मी आनंद सुखदेव शिरवाडकर तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या सर्वात आवडत्या द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे ग्रामीण भागातून स्वतःच्या मेहनतीने उभे राहिलेले एक उद्योजक तरुण व्यक्तिमत्व. BE इलेक्ट्रिकलचं शिक्षण पूर्ण करत नोकरीच्या चौकटीत न अडकता स्वतःचा मार्ग निवडणारे, प्रगती पॉवर सोल्युशनच्या माध्यमातून सोलार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत अनेक लोकांच्या आयुष्यात उजेड देणारे आजचे आपले पाहुणे नितीन उत्तमराव वाहक सर. नमस्कार वाहक सर. नमस्कार सर. द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. मी आशा करतो की वाहक सरांचा हा जो पॉडकास्ट आहे हा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी राहील. विशेषतः जे तरुण व्यवसायामध्ये उतरण्याची धडपड करत आहे त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच खूप प्रेरणादायी ठरेल. तर आपण पॉडकास्ट करायला सुरुवात करायची सर. येस सर. ओके, तर आपण बालपणापासून सुरुवात करू. तुम्ही भोकरदन तालुक्यातल्या ग्रामीण भागातले. आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये कमी रिसोर्सेस राहतात, लॅक ऑफ गायडन्स राहतो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ती अवेअरनेस राहत नाही, बरोबर. तर तरी तुम्ही तुमचं BE इलेक्ट्रिकलचं शिक्षण घेतलं, तर त्यापूर्वी इंजिनिअरिंग पर्यंत जाण्याच्या पहिले तुमचं बालपण कसं घडलं त्याबद्दल थोडंसं सांगा. सर, माझं जे जन्म आहे जो तळणी गावात झाला भोकरदन तालुक्यातला. तिथून माझं फर्स्ट म्हणजे पहिला वर्ग जो आहे माझा, तो मी जिल्हा परिषद तळणी इथं कम्प्लीट केला. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचा आणि माझा मोठे भाऊ जे आहेत त्यांनी मिळून असं डिसिजन घेतलं की आपण यांना हॉस्टेलला टाकायचं. तर जे धावडा इथं आश्रमशाळा आहे तिथं मी दुसरीपासून माझं तिथं ॲडमिशन झालं. तर हॉस्टेलला मी 2री ते 7वी मी धावड्याला राहिलो. त्यानंतर 7वी पासून 8वी 9वी 10वी मी कृषी विज्ञान केंद्र जालना इथं माझं एज्युकेशन झालं. आणि जालन्याला असताना एक माझे सर होते, टेकूर सर म्हणून, त्यांचे गणिताचे शिक्षक होते. त्यांनी मला सांगितलं होतं की इंजिनिअरिंग कर, तू इंजिनिअरिंग केलं तर मिलिटरी फील्डमध्ये जाशील, तुला तिथं CO नावाची पोस्ट असते एक, असं त्यांचं माझं एक गायडन्स होतं. तिथून मला इंजिनिअरिंगची आवड लागली आणि मग त्या पद्धतीने माझं गणित वगैरे स्ट्रॉंग होत गेलं आणि मग मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं आणि BE इलेक्ट्रिकल पर्यंत मी प्रवास केला माझा. बरं, पण तुम्ही जसं बोललेत की तुम्ही तुमच्या घरच्यांनी निर्णय घेतला की तुम्हाला बोर्डिंग मध्ये टाकायचं, तर मग हा तुमचा म्हणजे तुम्हाला विचारलं का की बाबा तुला बोर्डिंगला जायचंय, आमच्यापासून दूर राहायचंय, तेव्हा तुम्ही स्वतः मानसिक तयारी कशी केली? याच्यामध्ये मला तर काही विचारणार, म्हणजे मी 2रीला असताना काय करणार, 2रीला असताना माणसाला आंघोळ कशी करायची हे सुद्धा माहित नसतं. तर त्यांनी सांगितलं, मी गेलो. काही दिवस खूप रडलो आम्ही. माझ्यासोबत माझा एक चुलत भाऊ पण होता, आम्ही 2 जण होतो. तर 5-6 दिवस खूप आठवण येत होती, रडलो. पण एकदा एक रुटीन आली आणि तिथलं जे वातावरण आहे त्यात आम्ही सर्वाइव्ह झालो, तर पुढं कंटिन्यू झालं. एक हॉस्टेलला माझा पर्सनल अनुभव असा आहे की 7वी पर्यंत तुम्हाला काही कळत नाही हॉस्टेल लाईफमध्ये की तुम्ही कसं आहे काय, पण एक न कळत बॅक एंडला तुम्ही जेव्हा 8वी 9वी 10वीला असता त्यावेळेस तुम्हाला कळायला लागतं. त्यावेळेस तुम्हाला कळतं की फायनान्शियल मॅनेजमेंट काय आहे, की तुम्ही फायनान्स म्हणजे तुम्हाला एक अमाऊंट दिली जाते घरून, 10 रुपये 20 रुपये 100 रुपये, तर तुम्ही ती महिनाभर पुरवतात. कारण वडील जे तुम्हाला जे भेटायला येणार ते नेक्स्ट 30 तारखेला येणार असतात. तर तेव्हा तुम्हाला ती सवय तेव्हाच लागते. बरोबर. आणि दुसरी एक सवय लागते की तुमचं स्वतःचे काम करण्याचा माणूस शिकतो. आणि एक सराउंडिंगला तुमच्या आजूबाजूला जे लोक असतात, जे मुलं असतात, त्यांनी तुम्हाला लोकांचे स्वभाव कळतात, त्यांच्यासोबत कसं वागायचं हे तुम्ही लवकर अवेअरनेस जास्त येतो ॲज कम्पेअर टू तुम्ही घरी राहिल्यावर तुम्हाला जास्त लाड होतात, प्रेम होतात काही गोष्टी, पण हॉस्टेलला तंतोतंत त्या गोष्टी पाळाव्या लागतात. म्हणून
मी तर म्हणजे माझं तर जे मी घडलोय, वडिलांचं आणि भावाचं डिसिजन आणि शाळेचं जे हॉस्टेलचं जे वातावरण बोर्डिंग, होतं, हा त्याच्यामुळे बोर्डिंग. मी आज समजू शकतो तुम्ही. बरोबर. नक्कीच सर, कारण की जो व्यक्ती घरी राहतो तो डिपेंडंट राहतो, बट जेव्हा तो हॉस्टेलला जातो तो इंडिपेंडंट होतो. बरोबर. स्वतःच्या सवयी चांगल्या लावून घेतो, तर नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा तर नक्कीच होतो. बरं, त्यानंतर मला हे विचारायचं की तुमचं जे आहे अकॅडमिक इयर त्याच्यात गेलं, पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करायचं म्हटलं, जसं तुम्ही सांगितलं की सरांमुळे घेतलं, पण त्यामागे आणखीन हा पण पॉईंट होता की बरेच विद्यार्थी किंवा तुमचे मित्र ही इंजिनिअरिंगला जात होते की खरंच तुम्हाला इंजिनिअरिंगचा अर्थ समजला होता आणि तुम्हाला असं वाटत होतं नाही मी खरंच इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करिअर घडवेल की. नाही, मग याच्या पाठीमाग करिअर करणं, जसं आमचे टेकूर सर जे आहेत त्यांनी मला सांगितलं की बुवा एक मिलिटरीमधली जी पोस्ट होती टॉपची CO नावाची, तर तिथंपर्यंत मला जायचं होतं. बरं. ह्या उद्देशाने मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. म्हणजे माझ्या मित्राचं याचं त्याचा काही त्याच्यात रोल नव्हता. कारण माझ्या डोक्यात हे होतं की माझे जे सर आहेत त्यांनी हे सांगितलं होतं की तिथं मॅथ जर आलं तर तू इंजिनिअरिंग आरामात क्लिअर होतो, बाकी काही लागत नाही. बरोबर. आणि माझं मॅथ एकदम स्ट्रॉंग होतं. अच्छा. म्हणजे बाकी काही नाही आलं तरी माझं मॅथ एकदम स्ट्रॉंग होतं. म्हणजे मला आपल्याला 100 आउट ऑफ 90 अबव आपले मार्क्स कधी पण राहायचे. ते बिना अभ्यास असो नसो आपलं लॉजिक क्लिअर होतं त्याच्याबद्दल. अच्छा. मग मला NDA नावाची एक्झाम द्यायची होती बरं. आणि त्याच्यापासून मला पुढे जायचं होतं. पण मग मी ते काही कारणास्तव मी ते फॉलो नाही करू शकलो. बरं. आणि मग मी इकडे ह्या फील्डला लागलो. मग दुसरं बॅकग्राऊंड असं होतं की इलेक्ट्रिकलच का फील्ड घेतली. त्या पाठी मग वडील इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड होते, अच्छा. वडिलांचं लाईन स्टाफ असल्यामुळे त्यांचं इलेक्ट्रिकल अच्छा. होतं. आणि मग दुसरं एक होतं की आपण MSc मध्ये पण नोकरी करूया. हां, राईट. मग माझी इंजिनिअरिंग होता होता मला लक्षात आलं की आपण MSc मध्ये नोकरी न करता आपण बिझनेस करावा. म्हणजे माझी लिडरशिप क्वालिटी हळूहळू थोडी डेव्हलप होत व्हायला. गेली. मग तेव्हा मी थोडंसं असं प्लॅन चेंज होत गेला पुढे. बरं, आता इंजिनिअरिंग बोललं तर बॅकलॉग आले. हा. बरोबर, इंजिनिअरिंग बोललं तर बऱ्याच गोष्टी आल्या, बरेच हॉस्टेल लाईफ आली. आम्हाला त्याच्याबद्दल सांगा की अशी एखादी गोष्ट की ती आत्तापर्यंत म्हणजे ती तुम्हाला आठवली की तुम्हाला हसू येतं, अशी एखादा फ्रेंड सोबत किस्सा किंवा एखादा नाईट आऊट जे की स्टडीसाठी केलेलं असं एखादा एकंदरीत. मी पहिलं सांगतो, माझं पहिला लेक्चर होतं माझं. मी ज्यावेळेस लेक्चरला गेलो मला इलेक्ट्रिकल हे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिता येत नव्हतं. हे फक्त मला आणि एका टीचरला माहित होतं. केमिस्ट्रीचे टीचर होता, त्यांना माहित होतं त्या मॅडमला की याला इलेक्ट्रिकल हा शब्द सुद्धा इंग्लिशमध्ये लिहिता नाही. तर त्या मॅडमने माझी इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करून घेतली आणि त्यांनी ज्या ट्रिक सांगितल्या त्याच्यानुसार मला फर्स्ट सेमिस्टरलाच मला 69% पडले. जे की माझी कंडिशन अशी होती की मुलं सुद्धा आजूबाजूला, मी खेडेगावाचं बॅकग्राऊंड असल्यामुळं की आजूबाजूला जे इन्व्हायरमेंट होतं ते कॉन्व्हेंट मुलांचं होतं. राईट. आणि एक कॉन्फिडन्स लो होता. जसं माझं फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला ना 69% माझा, तर तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स एकदम लेवलला गेला, अप लेवलला गेला. आणि कॉन्व्हेंटची मुलं सुद्धा त्या वातावरणात मला ते स्वतः माझ्यासोबत राहायला उत्सुक झाले. काहून की त्यांचे मॅथ ब्लॉक राहिला, मॅथ बॅक राहिला. माझा मॅथ एकदम क्लिअर होता. म्हणजे काही न करता माझा एकदम क्लिअर आलं. हे मी त्यात शिकलो. दुसरं आलं नाईट आऊटचा विषय किंवा दुसरं जे किस्सा आहे की आमचे काही सर होते की ज्यांच्यासोबत आमचे खूप चांगले रिलेशन होते. तर आम्हाला जर ट्रिपला जर जायचं असेल तर जर आम्ही जर ठरवलं तर आम्ही त्या शिक्षक लोकां थ्रू आमची ट्रिप ऑर्गनाईज करायचो. कॉलेज कधीच ट्रिप ऑर्गनाईज नव्हतं करत. कोण कॉलेजचं एक्सपिरियन्स हे ते मॅनेजमेंट, तर आम्ही पुढाकार घ्यायचो आणि आम्ही पूर्ण सगळ्या मुलांना तयार करायचं. पण याचं असं वाटायचं की कॉलेज प्लॅन करते, पण फ्रंट लिडरला मी आणि माझा एक प्रमोद नावाचा एक मित्र होता. अच्छा. आम्ही फ्रंट लिडरला 10 दिवसाचे ट्रिप अरेंज केलेले आहेत. आज पण मुलांना असं वाटतं की ती कॉलेजचे ट्रिप होते. आम्ही वर्षातून 2 ट्रिप काढलेले आहेत, जे की कॉलेजमध्ये कधीच झालेले नाही. ते आम्ही त्यावेळेस स्वतः ऑर्गनाईज केलं. फंड पैसे वगैरे हे ते आम्ही त्यावेळेस केलेले, ज्यावेळेस कॉलेज कधीच तयार होत नाही. आणि मुलांना ट्रेनना घेऊन गेलेलो आम्ही, की लोक बसना जवळपास बँगलोर, उटी या ठिकाणी घेऊन गेलेलो. नाही, तुम्ही जसं बोललात की तुमचे रिलेशन हे स्टाफ सोबत चांगले होते, तर मला हे विचारायचं, एखादा विद्यार्थी ज्याच्याकडे टॅलेंट नाहीये पण त्याच्याकडे हार्डवर्क आहे, अशा विद्यार्थ्याच्या जीवनात एक चांगला शिक्षक असल्याचा काय फायदा होतो? माझंच एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी जे टेकूर सरांचं मी नाव सांगतो तुम्हाला की त्यांनी मला इंजिनिअरिंगसाठी पुश केलं. मी फक्त हार्डवर्कर होतो. त्यांना माहिती आहे की हा मॅथमध्ये जसं टफ आहे, जसं लॉजिकल याचं स्ट्रॉंग आहे, तर त्यांनी मला पुश करत गेले.
जसं नंतर पुन्हा मी जसं केमिस्ट्रीच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी मला इंग्लिशसाठी इम्प्रूव्हमेंट केलं, तर माझं हार्डवर्क पाहूनच त्यांनी मला मदत केली ना, तर मी त्याच्यातून वर आलो. नंतर इंजिनिअरिंगच्या जेव्हा 3rd इयर 4th इयर होतं, तर HOD सर आणि मिथुन सर असे 2 शिक्षक होतात. ते मला तेव्हापासून सांगायचे की नितीन तुझी लिडरशिप खूप चांगली आहे, तू काय कर पुढे चालून बिझनेस कर किंवा मार्केटिंगमध्ये जॉब कर. तर हे त्या लोकांचे श्रेय आहे की आज मी बिझनेस करू शकतोय. काहून की मला त्यांनी तेव्हापासून जाणीव करून दिली ना की तुझ्यात लिडरशिप आहे, तू बिझनेस करू शकतोय. हे त्यांचं शिक्षक लोकांचं पण खूप मोठं योगदान आहे. तेव्हा त्याच्याशिवाय आपण घडू नाही शकत. राईट. बरं. तर हे तुमचे जे BE इलेक्ट्रिकलला तुम्ही ॲडमिशन घेतलं, फर्स्ट इयर तर म्हणजे थेरोटिकलमध्ये गेलं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला BE इलेक्ट्रिकलचं प्रॅक्टिकल करताना शॉक कधी लागला आणि तुम्हाला तेव्हा हे जाणवलं की थेरोटिकल हे वेगळं असतं आणि प्रॅक्टिकल ॲक्च्युअलमध्ये वेगळं असतं? जेव्हा आम्ही आम्हाला एक मशीन नावाचा एक सब्जेक्ट असतो, बरं. AC मोटर DC मोटरचा कन्सेप्ट असतो. ते प्रॅक्टिकल करताना आम्हाला शॉक लागलेला की कनेक्शन करता येतो, नॉर्मल असतो तो लागला. त्यावेळेस कळालं की हे इलेक्ट्रिकल काय असतं हे त्या दिवशी जाणवलं की तुमच्या करंट कसं फ्लो होतो हे तेव्हा अनुभवलं. बरं. आणि दुसरं एक अनुभवलं की जे टेस्टर असतं, आपलं टेस्टर आपण लावतो घरात, तुम्ही त्याला जर कधी असं पकडलं ना कधीच कळणार नाही तुम्हाला की त्यात लाईट आहे की नाही. तुम्हाला पाठीमागून एक थंब द्यावा लागेल किंवा त्याला काहीतरी द्यावं लागेल. हे त्यावेळेस जाणवलं आम्हाला की इलेक्ट्रिकल काय आहे किंवा इलेक्ट्रिकल फील्ड नेमकी काय आहे, त्यात काय कसं वर्किंग होतं हे तेव्हा आम्हाला कळालं. अर्थातच. बरं, मला हा एक प्रश्न होता, म्हणजे मी स्वतः इंजिनिअरिंग केलेली नाहीये, बट मला कायम एक इंजिनिअरिंग जे व्यक्ती करतात त्यांच्याबद्दल कुतूहल आहे की त्यांचं एक कल्चर वेगळं आहे. प्लेसमेंट असू द्या किंवा सध्या आता म्हणतात की इंजिनिअरिंग जॉबलेस जास्त आहे किंवा काही पण असू द्या, ह्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला नेमकं चांगला माणूस बनण्यासाठी काय शिकवण भेटली असं तुम्हाला वाटतं त्या 4 वर्षामध्ये? म्हणजे ठीक आहे, विद्यार्थी तुम्ही घडले, बट ॲज अ माणूस म्हणून तुमच्यात काय बदल आला? माणूस म्हणून आहे ना, एक तुम्हाला मी सांगतो की स्ट्रगल जो असतो ना माणसाच्या लाईफचा, ते तुम्ही तिथूनच शिकता. इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात मोठं तुमच्या आजूबाजूला समजा तुम्ही एका क्लासमध्ये 60 मुलं आहेत, तर 60 मुलांपैकी काही मुलं असतात की ज्यांचे बॅकलॉग राहतात, काही असतात ते खूप टॉपवर असतात, काही असतात की मिडलला असतात. तर तुम्ही या तिघांचा जर सराउंडिंगचा जर अभ्यास केला ना, तुमच्या ज्यावेळेस तुम्ही शिकत जाता ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की जो माणूस माग आहे त्याची काय परिस्थिती, जो माणूस मध्ये त्याची काय परिस्थिती आहे आणि जो टॉपला त्याची काय परिस्थिती. आणि ज्यावेळेस तुम्ही पासआउट होऊन बाहेर पडता ना, त्यावेळेस तुम्हाला ह्या तिघायचं बरोबर ध्यान येतं की ह्या स्ट्रगल मधून आपण जो माणूस बॅकलॉग राहिला त्याने टॉप पण केले फायनल इयरला, तर तुम्हाला त्याच्यातून तुम्ही शिकताय. म्हणजे माणूस म्हणून शिकू लागले ना तुम्ही की बाबा थोडंफार आपण जर मागं पण पडलो, परिस्थिती जर खराब बी झाली, तर जर तुम्ही थोडं पेशन्स जर ठेवले तर तुम्ही त्यातून वर पण येऊ शकतात. हे इंजिनिअरिंगमध्ये मुलं शिकतात. पेशन्स नावाची गोष्ट तर माणसं खूप शिकतात. म्हणजे तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे, तुम्ही त्या परिस्थितीला टाइम दिला पाहिजे, तर तुम्ही त्यातून वर निघू शकतात. हे इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही नक्की शिकतात. बरोबर. तर नाही, हा तर एक प्रवास आहे, पण जसं तुम्ही बोलला की 3 फेसेसमध्ये विद्यार्थी राहतात, एक टॉपर राहतात, एक ॲव्हरेज राहतात आणि एक बॅकलॉगवाले असतात. तर तुमचे ड्युरिंग म्हणजे तुमचं इयरमध्ये किंवा नंतर पण असं एखादी तुमचा मित्र किंवा असं वेल नोन मध्ये त्या कॉलेजमधला तुमचा असा एखादा स्टुडंट आहे का किंवा तुमचा फ्रेंडमध्ये की यार याचं बॅकलॉग होते पण आज हा चांगल्या ठिकाणी सेटल झाला किंवा याचा बिझनेस चांगला झाला? आहे आता माझा एक मित्र आहे बीडचा, टेकाळे म्हणून नाव आहे त्याचं. तो कायम बॅकलॉग असायचा कायम. आज तो एक वेल नोन बिझनेसमॅन आहे. तो एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे, खूप चांगल्या लेवलचा कॉन्ट्रॅक्टर, A1 क्लास कॉन्ट्रॅक्टर त्याच्याकडे आज आहे. त्याला कॉलेजमध्ये म्हणजे सगळे असे म्हणायचे की यार तू काय करशील जिंदगीत, पुढे चालून काय होणार तुझ्या लाईफचं. तर आज ते एक वेल नोन एंटरप्रेनर झालेला आहे. त्याचं एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, त्याचा स्वतःचा बिझनेस सेटल झालेला आहे. तर हे त्यांनी करून दाखवलं. तो एकदम लास्ट बेंचर होता. आणि आज जे काही फ्रंट बेंचर पण आहेत, फ्रंट बेंचरवाले पण जे आहेत, जे टॉपला गोल्ड मेडलिस्ट होते, म्हणजे चांगले पर्सेंटेजला होते, तर आज ते काही काही ठिकाणी बॅकफुटवर पण वाटतात. आजची कंडिशन त्यांची मागं पुढं पण आहे. तर हा फरक आहे दोन्ही मधला. पण जे विद्यार्थी सध्या आता ही तर म्हणजे त्यांनी काळ काढलाच, तो संघर्ष काढून पुढे आले, पण जे विद्यार्थी सध्या संघर्षात आहे, सध्या त्यांचे बॅकलॉग आहे आणि सेम त्यांना लोक सध्या नाव ठेवतात किंवा घरातले काही कामाचं नाही बाबा तू,
तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देणार? त्यांच्यासाठी एकच सांगेल की स्वतःला शांत ठेवा आणि वेळ निघून जाऊ द्या. हे जे काही 2 महिने 4 महिने जे असतात, हा वेळ जाऊ द्या आणि शांत ठेवा. नाही तर जर तुम्ही बाकीच्यांचे जे टोमणे आपण ऐकतो आणि त्याच्यातून जे माणूस मेंटली डिस्टर्ब होतं, तर जे आहे बॅकलॉग ते पण तुम्ही काढून नाही शकणार. तर तुम्ही शांत राहा आणि मेंटली स्ट्रॉंग राहा. बाकी काही का होत नाही, पण मेंटली जर स्ट्रॉंग आहात तर तुम्ही अभ्यास करू शकणार आणि तुमचा बॅकलॉग क्लिअर करणार. नाही तर तुम्ही ते करू नाही शकणार. तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं शांत राहा, 2 महिने फोकस करा आणि आपल्या रिझल्टमधून दाखवून द्या बोलणाऱ्यांना की आपण काय करू शकतोस. नाही, अर्थातच विद्यार्थ्यांनी हेच गोष्ट लक्षात ठेवणंच. टाइम इज अ कॉन्स्टंट. अशी एकमेवच गोष्ट आहे की ती चेंज होती Change होते. कंटिन्युअसली, ती थांबत नाही. थांबत नाही. तो म्हणजे टाइम आहे. टाइम बरोबर. सो इंजिनिअरिंग झाली, त्यानंतर कॉलेजने प्लेसमेंट दिली. हां, आता आमचं कॉलेजची माझी सेकंडच बॅच होती. माझं CSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कांचनवाडी माझं कॉलेज संभाजीनगर. होतं संभाजीनगरला. तर आमची सेकंड बॅच होती. सेकंड बॅचला म्हणजे फर्स्ट बॅचपेक्षा सेकंड बॅचला चांगले प्लेसमेंट होते. मला जी पहिली प्लेसमेंट भेटली होती, मेक माय ट्रिपची माझी प्लेसमेंट होती अच्छा फर्स्ट, आणि माझं एक 5 लाखाचं पॅकेज होतं. अच्छा. पण ते जो जॉब होता तो माझा मार्केटिंग बेस्ड जॉब होता आणि फील्ड जॉब होता. तर मी ते काही ॲक्सेप्ट केली, म्हणजे माझी प्लेसमेंट झाली, ऑफर लेटर वगैरे आलं, पण मी बी झाल्याच्यानंतर ते जॉईन नाही केलं. कारण मला दुसऱ्या याच्यात मला MECBचा वगैरे अभ्यास करायचा माझा प्लॅन चालू होता, त्यामुळे मी ती ऑफर त्यावेळेस सोडून दिली होती. आणि बाकीच्या आमचे जेवढे मुलं होतात त्यातले 60 आउट ऑफ 40 मुलांना प्लेसमेंट झाली होती. प्लेसमेंट आहे. बरं, सगळे इंजिनिअरिंग झाले तर प्रयत्न करतात, जर कोणी संभाजीनगरला इंजिनिअरिंग केलं तर ते प्रयत्न करतात मुंबईला पुण्याला जायचा, किंवा कोणी पुण्याला मुंबईला शिक्षण केलं ते विचार करतात दिल्ली किंवा बेंगलोरला जाऊन जॉब करायचा. तुमचा जॉब सुरू होता, पण तुमचा कम्फर्ट झोन, तुम्ही होतात कम्फर्ट झोनमध्ये, पण हा निर्णय कधी तुमच्या डोक्यात आला की नाही मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा? बरं का, बिझनेस सुरू करायचा हा निर्णय तुम्ही घेतला, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितला तेव्हा प्रतिक्रिया काय होती? कारण की तुमच्याकडे जॉब होता, असं नव्हतं की तुम्ही जॉबलेस होता आणि मगच बिझनेस करायचा. तुमच्याकडे ॲक्च्युली ऑनगोईंग तुम्ही ड्युटीमध्ये होतात, तरीही तुम्ही हा निर्णय घेतला की बिझनेस करायचा. तेव्हा तुमची घरची प्रतिक्रिया काय होती, आणि तुमचं तेव्हा मानसिकता काय होती यामागे? याच्या बघा 2 गोष्टी आहेत जे तुम्ही 2 पार्टमध्ये क्वेश्चन आपण हे करू. फर्स्ट की घरात फॅमिली काय म्हणत होती, आणि दुसरं की माझा जॉब चालू असताना माझ्या ह्याच्यात काय होतं. माझं जे बिझनेस करायचं जे मी ठरलं होतं, की जसं मी तुम्हाला मागं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये सांगितलं की माझे 2 टीचर जे होते इंजिनिअरिंगचे, एक HOD सर होते आमचे आणि एक मिथुन सर होते. ते मला तेव्हापासून सांगायचे की तुझ्यात लिडरशिप क्वालिटी आहे आणि तू बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतो. तिथं एक थिंक तेव्हा आलेली होती की बुवा आपल्याला एक बिझनेस करणं काहीतरी. नंतर एक 3 वर्ष मी जॉब केला. त्याच्या अगोदर एक सर तोशिबा सोलार म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्याकडे मी कामाला होतो. एक 3 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. तिथे एक जिवडे सर, चंद्रकांत जिवडे म्हणून डायरेक्टर आहे. बरं. तर त्यांनी मला विचारलं होतं की बाबा फायनल गोल काय आहे तुझ्या जीवनातला अचीव गोल काय आहे? म्हणलं सर मला एक कंपनी उभी करणं आहे माझी स्वतःची इस्टॅब्लिश. त्यांनी मला त्यावेळेस विचारलं की कंपनी म्हणजे काय असते, एक तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे कंपनी म्हणजे काय? त्या दिवशीपासून मी बिझनेसचा रिसर्च चालू केला की बाबा कंपनी काय असते, धंदा काय असतो, त्याचा अभ्यास काय असतो. तेव्हा मी ते चालू केलेलं. मग त्या 3 वर्षात मी ॲनालिसिस केला त्यांच्याकडे जॉबला असताना की बिझनेस कसा रन होतो. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ते झाल्यानंतर मग मला एक स्वतःत एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला किंवा मी आज हे करू शकतो. त्याच्यासोबत माझे फॅमिलीचा जो आहे, माझे वडील, भाऊ आणि माझी एंटायर फॅमिली, की सुरुवातीला काही दिवस असं होतं की बुवा नको आपण पॅरलल करू. मग मी 6-7 महिने पुन्हा पॅरलल केलं, बिझनेस प्लस जॉब. मग हळूहळू त्यांना पण कॉन्फिडन्स आला की तू करू शकतोस, म्हणजे दिसायला लागला की प्रोग्रेस होतीये. मग तिकडनं होकार आला. मग मी हळूहळू 7-8-9 महिन्यांनी मी जॉब माझा क्यूट केला आणि माझ्या बिझनेसला फुल टाइम लागलो. अर्थातच सर. तर त्यानंतर मला हे सांगा की मार्केटमध्ये अनेक क्षेत्र होते, सोलारच का निवडलं? यामागे काही सामाजिक जबाबदारी होती? याच्यामध्ये ना आपण बिझनेस करणं तर होताच, आणि सोलार का निवडलं तर आपण एक बिझनेस करत एक राष्ट्राला आपण एक मदत करतो. आपल्या एक जी काळाची गरज आहे
सोलार म्हणजे एक रिन्युएबल एनर्जी. ती खूप काळाची गरज आहे. आपलं फ्यूल जे फोसाईल फ्यूल आहेत किंवा कोळसा वगैरे हे एक संपणारी गोष्ट आहे. आणि ह्या दोन्हीचा विचार करून आपण रिन्युएबल एनर्जी हे सेक्टर निवडलं होतं. बरं. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये 2-3 टाईप होते. तर आपण जे माझं एज्युकेशन आणि जे माझं नॉलेज होतं त्यानुसार आपण सोलार फील्ड चूज केली त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये काय होतं, आपण राष्ट्राला एक मदत करतोय. भारत निर्माण करण्यासाठी आपली एक मदत होती. जितकी आपण सोलार लावू तितके आपण झाडं सेव्ह करतोय, तितकं कार्बन डायऑक्साईड आपण कमी करतोय. तर त्याच्यामुळे आपला फायदा होतोय. दोन्ही पण गोष्टी, आपला बिझनेस पण होतोय आणि आपण त्याच्यात पण मदत करतोय. बरोबर. Yes. त्यानंतर तुम्ही प्रगती पॉवर सोल्युशन चालू सुरू केला केलं. आपण. आपण नेहमी बघतो पहिला पाऊस, पहिला मित्र आणि पहिली शाळा आपण कधीच विसरू शकत नाही. तुमच्या प्रगती पॉवर सोल्युशनचा पहिला कस्टमर याची स्टोरी आम्हाला ऐकायला खूप आवडेल सर, की नेमकं तुमचा तो पहिल्या कस्टमर सोबत तुमचा अनुभव कसा होता त्याबद्दल थोडंसं सांगा. माझं पहिली जी ऑर्डर आहे ना, जी आम्ही केली राजूरची डॉक्टर तळेकर हॉस्पिटलची आम्ही ऑर्डर केली होती. त्यांना जाऊन भेटलो होतो आम्ही, की बाबा असं सोलारचा व्यवसाय आम्ही चालू केला आहे. आणि त्यांच्या हॉस्पिटलचं एक लाईट बिल येतं, त्याला 12-13 हजार रुपये लाईट बिल यायचं. तर ते म्हणले की एवढी इन्व्हेस्टमेंट मी करू शकत नाही, इन्व्हेस्टमेंट ह्यूज इन्व्हेस्टमेंट होती. ते म्हणले सर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुमचं जे लाईट बिल आहे हे मी 500 रुपयावर आणून देतो तुम्हाला, फक्त तुम्हाला माझ्यासाठी एवढं एफर्ट. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की म्हणजे खूप 1 महिना 2 महिने आमचा त्याच्यात गेला. नंतर ते कन्व्हिन्स झाले की ठीक आहे तुझ्यासाठी करतोय. त्यांना याच्यावर भरोसा नव्हता की खरंच लाईट बिल कमी होतं. मग ते म्हणले तुझ्यासाठी करतोय. त्यांनी दिले, ऑर्डर वगैरे झाली. त्यांनी मला म्हणजे असं कोणीच करत नाही, मटेरियल यायच्या आधी 100% पेमेंट माझ्या अकाउंटला होतं. असं कोणताही कस्टमर करत नाही. ते पहिले कस्टमर होते आणि ते खूप चांगले भेटले. कारण मला स्वतःच्या खिशातून म्हणजे त्याच्या कामासाठी 1 रुपये गरज नाही पडली. अमाऊंट एक म्हणजे अप टू 10 लाखपर्यंत अमाऊंट होते. तर वन टाईम अमाऊंट आली. तर मी त्यांचं काम 3 दिवसात त्यांचं पूर्ण सोलार आम्ही एक्झिक्यूट करून दिलं. आणि त्यांचं जे सॅटिस्फॅक्शन होतं, 1 महिन्यानंतर सोलारचं जे बिल आलं त्याला 517 रुपये लाईट बिल आलं. तर ते कस्टमर आमचे आयडियल कस्टमर, पहिले कस्टमर आहे की जे मला असे कस्टमर भेटलेत. आणि त्यांच्यामुळे माझा बिझनेस सुरू झाला. राजूरचे गणपती आणि राजूरचीच ऑर्डर, तिथूनच आपला श्री गणेश झालेला सुरू झाला. येस. चांगलं आलं सर, तुमच्या बिझनेस कशी सुरुवात झाली हे तर आम्हाला समजलं, पण अनेक ऑडियन्स आहेत आपली की त्यांना बेसिक सोलार सिस्टम काय याबद्दलच माहिती नाही. तर थोडक्यात आम्हाला हे सांगा की नेमकं सोलार सिस्टम काय आहे, त्याची प्रोसिजर कशी आहे, थोडंसं याबद्दल सांगा. सोलारमध्ये एक 2-3 प्रकारचे टाईप पडतात. एक आपण जे घरावर रूफटॉप सोलार लावतो त्याच्यामध्ये 2 टाईप आपण मोस्टली असतं, की तुमचं जे लाईट बिल आहे ते आपण झिरो करतो. झिरो म्हणजे इन द सेन्स तुमचं जेवढं हे कन्झम्पशन असतं 24 घंट्याचं तेवढं आपण सोलारने तयार करतो. त्याच्यामुळं काय होतं, तुम्हाला तुमची जी लागणारी लाईट आहे तुम्ही स्वतः यूज करताय, म्हणजे स्वतः जनरेट करताय. तर त्यामुळे तुम्हाला लाईट बिल येण्याचा काही प्रश्न नसतो. फक्त तुम्हाला जे एक लाईट बिल येतं ना ते 130 रुपये रेसिडेन्शियलसाठी लाईट बिल येतं. ते कशामुळे येतं की जे मीटर लावलेलं असतं त्याचा एक रेंट असतो, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला तेवढं एक लाईट बिल येतं. दुसरा जो टाईप आहे ना तो असतो अपग्रेड म्हणतो आपण त्याला, की जे की तुम्ही लाईट गेल्यावर वापरणार. म्हणजे जेव्हा लाईट नाही आहे म्हणजे त्यात तुमची बॅटरी येणार, इन्व्हर्टर येणार आणि सोलार सिस्टीम येणार, सोलर पॅनल वगैरे येणार. तर हे जे आहे ना हे फक्त लाईट गेल्यावर वापरतो. आणि आता जी नवीन ट्रेंड चालू आहे ते हायब्रिड सिस्टीम म्हणतो आपण त्याला. ती लाईट असल्यावर म्हणजे तुमचं लाईट बिल बी कमी करणार आणि लाईट गेल्यावर पण तुम्ही वापरणार. त्याच्यामध्ये बॅटरी सिस्टीम वगैरे त्या गोष्टी, स्टोरेज होतं. हे त्याला हायब्रिड सिस्टीम म्हणतात. बरं नितीन सर, समजा एखाद्या सामान्य कुटुंबाने ठरवलं की आपल्या घरावर आपल्याला सोलर बसवायचंय, तर आम्हाला थोडंसं सोप्या भाषेत सांगा की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याची प्रोसिजर काय असते, म्हणजे इन्स्टॉलेशन पासून तर त्याचं मेंटेनन्स पर्यंत, म्हणजे आपली जी ऑडियन्स आहे त्यांना ते थोडक्यात समजेल. ज्या कन्झ्युमरला सोलर लावायचं तर ते आमच्याकडे ज्यावेळेस व्हिजिट करतात किंवा आम्ही त्यांच्याकडं व्हिजिट करणार किंवा तुम्हाला सोलर लावायचं, त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं जे बघतो की त्यांचं लाईट बिल बघणार. त्यांच्या लाईट बिलमध्ये त्यांचं कन्झम्पशन किती, आपण 12 महिन्याचं ॲव्हरेज काढतो कन्झ्युमरचं. त्याला पर मंथमध्ये किती युनिट लागतात आणि पर डेमध्ये किती युनिट लागतात. कारण आपलं यूज जो आहे तो सीझन वाईज व्हॅरी होतोय. समरमध्ये जास्त लागतंय,
पावसाळ्यात थोडं कमी लागतंय, हिवाळ्यात अजून थोडं कमी लागतं. तर याच्यानुसार मग आपण 12 महिन्याचं ॲव्हरेज करणार, त्याला पर डेची त्याची व्हॅल्यू काढणार आपण आणि मग ठरवणार की त्याने किती किलोवॅट सोलार लावायचं. फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला 360 युनिट एका महिन्यात लागत आहे, आपण ॲव्हरेज काढल्याच्या नंतर. तर मग आपण 3 किलोवॅटची सिस्टीम सजेस्ट करतो, कारण 1 किलोवॅटला तुम्हाला एका दिवसात 4.5 ते 5 युनिट तयार होतात. तर त्या तुम्ही मल्टिप्लाय केलं 3 ना पर डेच्या हिशोबाने 14-15 युनिट जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 360 युनिट तयार होतात. तर ती सिस्टीम लावण्याचे जे गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करतं त्याला, ते PM सूर्यघर स्कीमच्या अंडरमध्ये ते येतं. तर त्याला गव्हर्नमेंट 78,000 रुपये तुम्हाला सबसिडी प्रोव्हाइड करते. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे, तुमचं लाईट बिल आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक किंवा चेक. तर चेक आणि पासबुक कायसाठी लागतंय, ते तुम्हाला सबसिडी त्या अकाउंटला क्रेडिट होणार, कारण सबसिडी डायरेक्ट कन्झ्युमरला बेनिफिट होतं, व्हेंडरलाच्या अकाउंटला सबसिडी येत नाही. आणि जी अमाऊंट लागते ती कन्झ्युमरनी पूर्ण अमाऊंट व्हेंडरला प्रोव्हाइड करायची आणि ती जी सबसिडी ती डायरेक्ट गव्हर्नमेंट जे आहे ते कन्झ्युमरला देणार. नितीन सर, आज अनेक लोकांना वाटतं की सोलार खूप महाग आहे, पण सध्या PM सूर्यघर सारख्या नवीन योजना आल्या, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. कारण की बऱ्याच कुटुंबाकडे वन टाइम मध्ये पैसे भरायची तयारी नसते, तर लोन प्रोसिजर काय असते ते थोडक्यात सांगा. याच्यामध्ये जे नॅशनलाइज बँक आहेत ते तुम्हाला 6 रुपये इंटरेस्टने तुम्हाला लोन प्रोव्हाइड करतात. त्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया असं काही नाही आहे की तुम्हाला ITRS पाहिजेत किंवा सॅलरी स्लिप पाहिजेत. तर अप टू 2 लाखापर्यंत तुम्हाला लोन भेटतं. फक्त पॅन कार्ड, आधार कार्डवर तुम्हाला लोन भेटेल. SBI किंवा बँक ऑफ महाराष्ट्रातनं जर तुमचं अकाउंट असेल तर 6 रुपये पर्सेंटेज तुम्हाला ते लोन भेटेल आणि ते 8 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये ते लोन भेटतं. त्याची प्रोसेस जी ती सगळी आपण करून देणार कन्झ्युमरला, त्यांनी फक्त तिथं हजर राहायचं. बरं, म्हणजे याच्यात इतके किचकटपणा. म्हणजे असं किचकटपणाने कसं, लोन म्हणल्यावर काय असतं की खूप मल्टिपल डॉक्युमेंट्स लागतात, इथं एवढे मल्टिपल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार. बरं, प्रॅक्टिकल बोलायचं झालं तर ऍक्च्युअल मध्ये किती फरक पडतो जर आपण सोलार सिस्टम बसवलं तर, आणि त्यानंतर पण त्याचं मेंटेनन्स कसं आहे किंवा त्याची एकंदरीत ड्युरेबिलिटी काय असते ते पण आम्हाला सांगा. आता सोलार लावल्याच्या नंतर तुमचं जे पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये सोलारचा बेनिफिट तुम्हाला सुरुवात होतो. त्याच्यामध्ये काय तुम्हाला फक्त आता डिफरंट आहे, 126 रुपये तुम्ही मेट्रो म्हणजे थोडंसं सिटी वाईज जर गेला तर 130 रुपये येणार, रुरल भागामध्ये गेला तर 126 रुपये लाईट बिल येणार. ते फक्त मीटरचा चार्ज येणार तुम्हाला. हे एक झालं. त्यानंतर त्याची जे मेंटेनन्स करावं लागतं किंवा सीझन वाईज काय करायला पाहिजेत आपण, तर तुम्ही महिन्यातून एकदा त्याला क्लीन केलं पाहिजेत. आणि जो उन्हाळ्यात जो असतो आपल्याकडं, उन्हाळ्या सीझनमध्ये जास्त डस्ट असते, तर त्यावेळेस महिन्यातून 2 वेळेस तुम्ही त्याला क्लीन करायला पाहिजे. तर त्याचं मेंटेनन्स, त्याला दुसरं काही मेंटेनन्स येत नाही. दुसरं मेंटेनन्स केव्हा येणार, म्हणजे तुमचं इन्व्हर्टर खराब होणार, तर त्यावेळेस ते तुम्ही ज्या व्हेंडरकडनं लावलं आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करा, तुमचं त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल. पण तसं दुसरं काही मोस्ट काही त्यात नसतं. आणि जी लाईफ आहे या पॅनलची ती 30 वर्ष लाईफ, 30 वर्ष ती सिस्टीम रन होणार. अच्छा, येस. बरं. तर नितीन सर, आम्ही असं ऐकलं होतं सध्या, तर मागे काही दिवस न्यूज पण खूप चालू होती की सरकारने काही नियमावली नवीन काढली आहे रिगार्डिंग सोलार सिस्टम, तर त्या नियमाबद्दल आम्हाला थोडीशी कल्पना द्या. आता गव्हर्नमेंटने काही रूल जस्ट चेंज केले आहेत. त्याच्यामध्ये जे फर्स्ट रूल जो आहे की ते म्हणजे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल लोकांसाठी लागू झाला आहे करंट रिसेंटली. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जेवढे सोलार युनिट तयार करणार त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावा लागेल. ग्रीड सपोर्ट चार्जेस कसं आहे की म्हणजे तुम्ही महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर यूज करत आहे म्हणून तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे द्यावं लागेल. अगोदर काय होतं, अगोदर ही सिस्टीम तुम्ही जेवढं जनरेशन करणार त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला 1 रुपये म्हणजे चार्जेस द्यायची गरज नव्हती. आता 1.96 रुपये तुम्ही जेवढे युनिट तयार करणार मल्टिप्लाइड बाय 1.96 रुपये तुम्हाला महावितरणला पे करावं लागेल त्याच्या अगेन्स्टमध्ये. याच्यामध्ये जे रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत आणि ॲग्रिकल्चर कन्झ्युमर याच्यामध्ये नाही आहेत. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरसाठी हा रूल लागू झालेला आहे. हा रूल आता रिसेंट लागू झालेला आहे. त्याच्यामुळं बराचसा इम्पॅक्ट येतो आहे की मी स्वतः युनिट तयार करणार आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मी पैसे का द्यावे, हा एक क्वेश्चन आहे. आणि बरंच याच्या इंडस्ट्रीमध्ये बराचसा अपोज चालू आहे याच्यासाठी. बरं, तर नितीन सर, आज आपण बघतो की बरेच असे अनेक तरुण आहेत की त्यांना जे बिझनेससाठी धडपड करतात,
बट आता जर सोलार सिस्टमचं युग आलंय, तर बरेच जणांना जर सोलार क्षेत्रात उतरायचं असेल, बिझनेस सुरू करायचा असेल, तर त्यांनी काही गोष्टी प्रायोरिटीवर ठेवायला हव्यात. त्याबद्दल थोडस आम्हाला सांगा. जर तरुण नवोद्योजक येतोय आणि त्याला बिझनेस चालू करायचा आहे आणि सोलारमध्येच यायचं, तर त्यांनी एक समजा त्याची एज 25-30च्या आसपास आहे, तर त्यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की हा बिझनेस लॉंग टर्म करावा लागेल. कारण जो कन्झ्युमर आहे तो सर्व्हिस त्याला तुम्हाला तितके दिवस लागतात. तुमची लाईफ जर पकडली तुम्ही 70 वर्ष समजा, एक ॲव्हरेज कॉस्ट हे पकडतो आपण, तर तेवढी सिस्टीम जे एज आहे तर तुम्हाला तिथपर्यंत सर्व्हिस देणं आहे. तर असं नाही की तुम्हाला ते तुम्ही पळून जाऊ शकणार नाही किंवा मी एक सिस्टीम लावली आणि उद्या मी फोन नाही उचलत आहे, तर तुम्ही त्या बिझनेस करू नका. तुम्ही बिझनेस तुम्ही मग काय नुसतं विकाच काहीतरी गोष्ट घ्यायची आणि विकायची एवढंच काम करायला पाहिजे. कारण सर्व्हिसच नाही देऊ शकले तुम्ही, बरोबर. बिझनेस कसं करणार? तुमचं मार्केटमध्ये नाव खराब होणार. नाव खराब झाले तुम्हाला उद्या ऑर्डर नाही भेटणार. त्यापेक्षा ते नाव खराब झाल्यापेक्षा न केलेलं बरं. कारण उद्या चालून तुम्हाला दुसरा काही बिझनेस करायचा आहे, त्या दुसरं काही काम करायचं आहे, त्यावेळेस तुमचं नाव ऐकून लोक तुम्हाला उभं नाही करणार. त्यामुळे तुम्ही विचार करताना, डिसिजन घेताना ह्या गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजे. एक कॅपिटल तुमच्याकडे किती आहे याचा विचार करायला पाहिजे. कॅपिटल एवढं ह्यूज कॅपिटल लागत नाही. तुम्ही थोड्या वेळाचे कॅपिटल घेऊन पण चालू करू शकता. आणि टेक्निकल गायडन्ससाठी तुम्ही जे सिनियर आहेत त्यांच्यासोबत डिस्कस करा किंवा आमच्याशी संपर्क करू शकता तुम्ही. आम्ही त्याच्यामध्ये त्याला मदत करू शकतो, असं आहे. तर नितीन सर, आपण आपलं जीवन जगत असतो, आपल्या जीवनामध्ये अप्स डाऊन येत राहतात, पण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असा एखादा व्यक्ती असतो की त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनात बराच परिवर्तन होतो. तो व्यक्ती आपल्या सुखादुखात असतो, तो आपल्याला खंबीरपणाने साथ देत असतो. ठीक आहे, आपण बऱ्याच वेळेस आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा आपण ज्यांच्यासोबत राहतो कधी वेळ किंवा आपलं कधी असं मनात नसतं, आपण बोलतच नाही, कारण की आपल्याकडे वातावरण तसं नाहीये. तसं नसेल. बरोबर. पण जर तुम्हाला आता संधी भेटली त्या एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीने तुमच्या जे म्हणजे यशामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे, असा एखादा जर व्यक्ती तुमच्या जीवनात असेल, तर तुम्ही त्यांना तुमची भावना सांगणार का? सध्या तुम्हाला जर संधी भेटली त्यांना 2 गोष्टी सांगायची, तर तुम्ही काय सांगशाल? माझ्या आयुष्यात ज्या 2 व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळं मी घडलोय, माझे वडील आणि माझे मोठे बंधू आनंद वाघ, ह्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांचं जे गायडन्स आहे त्या गायडन्समुळे आज मी इथपर्यंत आहे. आणि त्यांचा जो सपोर्ट आहे ॲज अ फॅमिली आणि ॲज अ मार्गदर्शक म्हणून, तर तेवढा वाटा कोणाचाच नाही. म्हणजे त्यांनी वेळोवेळी फ्री हँड दिलेला आहे किंवा तुला जे करायचं ते तू कर, पण एक दायऱ्यात राहून कर. की तू जे करतोय चाललाय पुढं, चाललाय की नुसतं पुढं पळतोय पण काही व्हायनाच नाही आहे, तसं नाही. त्याला एक त्यांनी फ्री हँड दिला आहे. त्यांनी मला सांगितलं आहे वेळोवेळी, जिथं चुकतंय तिथं सांगितलं आहे. इंजिनिअरिंग करता वेळेस बऱ्याच वेळेस चुकलो आहे, तर त्यातून कसं पुढं आलो, त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते आलं आहे. नंतर बिझनेस करत असताना त्यांचा जो सपोर्ट आहे, सहसा फॅमिली बिझनेस ज्या फॅमिलीमध्ये पहिला फर्स्ट बिझनेस चालू होतोय, ज्यांच्या पुऱ्या मागच्या 10 पिढ्यामध्ये कोणा बिझनेस नाही केला आहे, त्यावेळेसचा जो सपोर्ट असतो त्याचा खूप चांगला सपोर्ट आहे. मी आज सक्सेसफुल बिझनेस करू शकतो. तर सगळ्यात मोठा वाटा माझे मोठे बंधू आनंद वाघ, त्यांनी खूप इथपर्यंत माझ्या येण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खूप मी शब्दामध्ये पण एक्सप्रेस नाही करू शकणार, पण त्यांचा खूप वाटा आहे. नाही अर्थातच. आणि आम्ही पण हे प्रे करतो की आणखीन त्यांचा सिंहाचा वाटा तुमच्या जीवनात असू द्या आणि तुमचाही तितकाच त्यांच्या जीवनात असू द्या. नितीन सर, आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे बोलतोय, आणि त्यामुळे माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की तरुण नितीनला, जो की ज्याला इलेक्ट्रिकलचं स्पेलिंग येत नव्हतं इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात, त्या नितीन वाघ सरला जर तुम्हाला आत्ता भेटायची संधी भेटली, तर त्या तरुण नितीनला तुम्ही खांद्यावर हात ठेवून काय सल्ला देशाल? त्याला एकच मी जर त्या फेजमध्ये जर वापस गेलो तर एकच हे करेल की काही त्या टायमामध्ये जे माझं एक शिस्त असते माणसाची लाईफमधली, ती मी फॉलो नाही करू शकलो, तर ती एक मी सल्ला देईल की बाबा शिस्त जर फॉलो केली तर आज आपण ज्या अचिव्हमेंटवर आहे, तर आज त्याच्यापेक्षा तुम्ही डबल अचिव्हमेंटवर जाऊ शकतात. तर जी शिस्त त्यावेळेस फॉलो नाही करू शकलो,
जर मी मागं गेलो तर ते मी सल्ला देईल किंवा हे पाहिजेत माणसाच्या लाईफमध्ये. शिस्त खूप महत्त्वाची, त्याच्याशिवाय तुम्ही पुढं नाही जाऊ शकणार. नितीन सर, इंजिनिअरिंगच्या त्या वर्गापासून ते आज प्रगती पॉवरच्या मालकापर्यंत एक ग्रामीण भागातनं स्वतःच्या मेहनतीने एवढे कष्ट करून बोर्डिंग स्कूलपर्यंत तर जवळपास आता 10 करोडचा बिझनेस टर्नओव्हर पर्यंत आलात. हा तुमचा प्रवास थक्क करणार आहे. या प्रवासाला जर एका वाक्यात किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर तुमचा द रिअल प्रवास काय असेल? एका वाक्यात तर सांगता नाही येणार, पण जे याच्यामध्ये मी म्हणेल की सातत्य असेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. चालेल. कंटिन्युटी पाहिजेत. आणि दुसरं सांगेल की जे अपकमिंग जी पिढी आहे आणि अपकमिंग जे मुलं बिझनेसमध्ये येत आहेत, त्यांनी 3-4 गोष्टी ज्या लक्षात घ्यायला पाहिजे. वेळ, अच्छा. म्हणजे तुम्हाला कोणताही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या 3-4 गोष्टी जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही सक्सेस होणार. एक वेळ, प्रेमाने जोडलेली माणसं आणि पैसा, हे 3 गोष्टी जर असेल ना तर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकता. आणि ह्या माणसात पाहिजेत. वेळ म्हणजे पेशन्स पाहिजेतच, बरोबर. तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. नक्कीच. एवढंच मी सांगू शकेल. नक्कीच. नितीन सर, या नोटवरच आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूयात. मी तुमचा खूप आभारी आहे द रिअल प्रवास टीम कडनं की तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत संवाद केला आणि तरुण पिढीसाठी खूप मोलाचे सल्ले दिलेत. त्यासाठी मी मनापासून तुमचा आभारी आहे. थँक्यू सर, तुम्ही मला बोलवलं आणि माझं पूर्ण सांगण्यासाठी मला जो वेळ दिला आणि चान्स दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू व्हेरी मच. नक्कीच, धन्यवाद नितीन सर. मित्रांनो, मी आशा करतो हा जो पॉडकास्ट आहे तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी राहील आणि नितीन सरांनी जे जे तुम्हाला सल्ले दिले ते तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करून तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो करशाल. आणि मी आशा पण करतो की जे धडपड करत आहेत तरुण सोलर क्षेत्रात काम करण्यासाठी, त्यांचा हा जो पॉडकास्ट आहे खूप उपयोगी राहील. बघत राहा द रिअल प्रवास. धन्यवाद.